राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नुकतीच एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व आमदार खासदार उपस्थित होते आणि या बैठकीचं औचित्य सांगितलं जात होतं ते म्हणजे 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिवसाची तयारी कशी करायची या संदर्भात चर्चेसाठी ही बैठक बोलवण्यात आलेली होती। अर्थात या बैठकीला बऱ्याच कालावधीनंतर स्वतः शरद पवार उपस्थित होते आणि त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष होतं। या बैठकीत नेमकं काय झालं हे मुंबई तकच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत याआधी पोहोचवलेलंच होतं। खरं तर विलिनीकरणाचा विषय या बैठकीत गाजला होता। आमदारांनी याबाबत शरद पवारांकडनं स्पष्टता मागितली होती। त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची सुद्धा बैठक होणार होती, परंतु काही कारणास्तव ही बैठक लांबणीवरती पडली। ती बैठक आज झाली, म्हणजेच 26 मे रोजी। मी सध्या त्याच ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी या बंगल्याबाहेर उभा आहे। माझ्या पाठीमागे हा जो बंगला पाहताय, या बंगल्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांना निमंत्रण दिलेलं होतं। या बैठकीला ते उपस्थित सुद्धा राहिले आणि बऱ्याच काळानंतर त्यांच्या पक्षाची सुद्धा बैठक आज पार पडलेली आहे। आता या बैठकीत नेमकं काय झालं, तर या बैठकाची इनसाइड स्टोरी ही खरं तर अनपेक्षित आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। नाराजी का, तर काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नेतृत्वाकडनं म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडनं निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणीची एक यादी पाठवण्यात आलेली होती आणि या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव नव्हतं। त्यानंतर अनेक चर्चा झाल्या, नाराजी असल्याचं बोललं गेलं, यावरून आरोप प्रत्यारोप झाले, स्पष्टीकरण आली, सगळं काही झालं आणि या सगळ्या वादानंतर आजची ही बैठक ही अत्यंत याच कारणामुळे महत्त्वाची ठरलेली होती की आजच्या बैठकीत या विषयाला कोणी हात घालणार का। अर्थात झालं तसंच। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांनी याबाबतची तीव्र नाराजी आजच्या या बैठकीत व्यक्त केली। ते थोडेसे हवालदिल झाले, थोडेसे नाराज तर होतेच, परंतु त्यांचं म्हणणं होतं की ज्या वेळेस माझ्यावरती अशा पद्धतीचे आरोप होत होते, ज्यावेळेस माझ्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्यावेळेस पक्षाच्या बाजूने एकही नेता माझ्या बाजूने उभा राहिला नाही, माध्यमांसमोर जाऊन बोलला नाही किंवा स्पष्टीकरण दिलं नाही। ही खंत व्यक्त करताच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप केला। छगन भुजबळांचं म्हणणं होतं की आता या सगळ्या गोष्टी आजच्या या बैठकीत काढण्याचं काही कारण नाही, आपण पुढे जाऊया, यावरती नंतर चर्चा करता येईल। यावरती सुनील तटकरे संतापले। सुनील तटकरेंचं म्हणणं होतं की भुजबळ साहेब, तुम्ही तर पक्षाचे जुने जाणते आणि श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेते आहात, किमान तुम्ही तरी माझी बाजू मांडली पाहिजे होती, तुम्ही तरी माझ्या बाजूने बोलला पाहिजे होता। त्यानंतर भुजबळही थोडेसे नाराज झाले। जी माहिती आम्हाला सूत्रांकडनं येते त्यानुसार या बैठकीत खरं तर सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद झाला, यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली। कारण हेच होतं की ज्यावेळेस सगळेजण म्हणजे विरोधकांसह माध्यमांमधून सगळेच जण ज्यावेळेस माझ्याकडे उंगली दर्शन करत होते, कुठेतरी माझ्यावर ठपका ठेवत होते, त्यावेळेस माझ्या बाजूने पक्षातून कोणीही का उभं राहिलं नाही। अर्थात त्याची कारणंही त्यांनी दिली। त्यांचं म्हणणं होतं की दादा गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील किंवा मी स्वतः म्हणजे सुनील तटकरे यांनी पक्ष वाढीसाठी, पक्ष आपला कसा स्थिर होईल यासाठी आणि सत्तेमध्ये आपलं स्थान कसं कायम राहील यासाठी पूर्ण प्रयत्न केले। आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, आम्ही दिल्लीतल्या श्रेष्ठींशी चर्चा केली, उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आणि सगळ्या गोष्टी या स्थिर स्थावर व्हाव्यात यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न केले। पण तरीही ज्यावेळेस पडता काळ होता किंवा जेव्हा माझ्यावरती आरोप होत होते, त्यावेळेस माझ्या बाजूने का कोणी उभं राहिलं नाही। अर्थात आता याची उत्तरं तर सुनील तटकरेंना या बैठकीत काही मिळाली नाही, परंतु या गोष्टीमुळे एक मात्र मुद्दा निश्चित अधोरेखित होतो की पक्षात सगळं काही अलबेल नाही आहे। अर्थात या व्यतिरिक्तही अनेक गोष्टींवरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली, पण पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा, या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर होते। खरं तर प्रफुल्ल पटेल हे पक्षाच्या प्रत्येक बैठकीला
नियमित उपस्थित असतात. पण आजची ही इतकी महत्त्वाची बैठक असून सुद्धा प्रफुल्ल पटेल का अनुपस्थित राहिले याबाबतही आता चर्चांना उधाण आलेलं आहे. स्वतः मुंबई तकने प्रफुल्ल पटेलांना संपर्क केला, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की आजच्या बैठकीला तुम्ही का आला नाहीत. तर त्यांचं इतकंच म्हणणं होतं की मी माझ्या मुलीच्या घरी आलेलो आहे, सध्या मी काय बोलू शकत नाही, मी तुमच्याशी नंतर बोलणार. अर्थात नंतर ते आमच्याशी बोलतील तीही वस्तुस्थिती किंवा तीही माहिती आम्ही तुमच्यासमोर ठेवूच. परंतु प्रफुल्ल पटेल यामुळे नाराज आहेत का, अशा चर्चांना उधाण आल्याशिवाय आता राहणार नाही. अर्थात आता हे सगळं झाल्यानंतर पक्ष वाढीसाठी काय केलं पाहिजे, 10 जून रोजी पुन्हा एकदा पक्षाच्या स्थापना दिवशी आपल्याला कुठल्या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेतला पाहिजे. कारण मागच्या वेळेस पुण्याला बालेवाडीमध्ये कार्यक्रम झालेला होता. त्या बैठकीमध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये पक्षाची ध्येय धोरणं काय असली पाहिजेत. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या वाट्याला नेमकं काय येणार आहे. कारण विधान परिषदेच्या 3 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमदार होते. आता त्या तिन्हीच्या तिन्ही जागा पुन्हा एकदा आपल्या पारड्यात येतील का, यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि याही व्यतिरिक्त SIR प्रणाली संदर्भात जी काही प्रक्रिया राज्यात आता सुरू होणार आहे, त्या संदर्भात सुद्धा एक्सपर्ट बोलवून त्याच्यावरती प्रेझेंटेशन देऊन सर्व आमदारांना सांगण्यात आलेलं आहे की BLNची नेमणूक कशी करायची, शासनाचा शासकीय कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग कसा असणार आहे, आपण कुठले प्रश्न उपस्थित केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. पण एकूणच सार जर या सगळ्या बैठकीचा सांगायचा झाला तर पुन्हा एकदा तटकरे आणि भुजबळ यांच्यामध्ये रंगलेला जो वाद आहे तोच या बैठकीमध्ये लक्षणीय ठरला. अशाच बैठका किंवा अशाच ज्या काही राजकीय घडामोडी आहेत यांचे अपडेट पाहायचे असतील तर मुंबई तक पाहायला विसरू नका. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.